रत्नागिरीच्या राजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीला आता सुरुवात झाल्यानंतर राजापूर नगर परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। कारण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी माजी आमदार हुस्नबानो खलिफे यांना उमेदवारी देण्यात आली, तर महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी श्रुती ताम्हणकर यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे राजापूर नगर परिषद निवडणुकीमध्ये माजी आमदार हुस्नबानो खलिफे आणि राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण सामंतांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। आणि या संदर्भात माजी आमदार हुस्नबानो खलिफे यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी राहुल वर्दे यांनी। पाहूयात। कोकणातील चर्चेत असलेली नगर परिषद आहे ती म्हणजे राजापूर नगर परिषद। आणि या नगर परिषदेमध्ये माजी आमदार हुस्नबानो खलिफे यांनी महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाचा अर्ज काल दाखल केलेला आहे। आपल्या सोबत आहेत हुस्नबानो खलिफे। राजापूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आता जवळजवळ 9 वर्षांनी लागली। 2021 नंतर ती लागायला हवी होती, परंतु 4 वर्ष त्यांनी ती लांबवत नेली। त्यामुळे राजापूर नगर परिषदेचे अनेक प्रश्न तसेच प्रलंबित राहिलेले आहेत। 2 डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे या रिंगणात उतरलो आहोत। त्याच्यात आम्ही 20 नगरसेवक आणि मी स्वतः एक नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत आहोत। आमचा विकासाचा अजेंडा हाच मुख्य आहे, कारण आम्हाला राजापूर शहराचा सर्वांगीण असा विकास करायचा आहे। आम्हाला राजापूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभित ठेवायचं आहे। येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेवरती कोणाचा झेंडा फडकणार हे पाहणं आवश्यक राहणार आहे। लोकशाही मराठीसाठी राहुल वर्दे, रत्नागिरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।